ब्रिज आहे आणि तिथं मगरी आहेत त्याच्यात. पण ॲक्च्युअली टू आपला गोव्यामध्ये. आणि आता सध्या जस्ट उठलो आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण पक्षी बघायसाठी बाहेर पडलो आहे. त्याच्यामुळे आता तिथे एका ठिकाणी पान कोंबडा दिसला होता. सो ते बघत बघत आता पुढे पण मोर वगैरे आहेत, आवाज वगैरे येत आहेत चांगले. ते बघत बघत आता चाललो आहे. हे गाईज कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू व्लॉग डे 2 इन गोवा. आणि काल आपण इकडून वरून आलो. मम्मी थांबली, मम्मी घेऊन आले सकाळी उठून. तर आता इकडे सरळ आपल्याला जायचं आहे. या बाजूला कुठे तर नाही, इकडे या बाजूला कुठे तर वॉच टॉवर आहे. तिकडे काय आहे ग मग? इकडे या बाजूला काय आहे? आपल्याला इकडून आज जायचं आहे. इको ट्रेल. मगरी कुठे आहेत मध्ये? एकदम मगरी पण आहेत. हे कोणाला ओळखते का बघा, त्यांना आपण ह्याला दगडी पाला म्हणून म्हणतो. म्हणजे लहान असताना, म्हणजे मी तरी लहान असताना ज्यावेळेस पडायचो, लागायचो, कुठंतरी धडपडत असायचो, रक्त यायचं, जखम व्हायची, त्यावेळेस हा पाला दगडावर ठेचायचा, त्याचा रस काढायचा आणि तो रस लावायचा. अँटीसेप्टिक असतं म्हणे आणि जखम पण लवकर हील होते आणि ब्लडिंग थांबते. सो त्यासाठी दगडी पाला तो यूज होतो आहे. आणि फुलू मला ॲक्च्युली त्या दगडी पाल्याची. सो आलो आहे पुढे. तर या बाजूला थोड्याफार विहिरी आहेत. इको व्हेल. पर्पज नाही माहीत पण आहेत. तर हा आहे इको ट्रेल पिट शॉप 2 आहे. तर इथे सगळीकडे असे बऱ्यापैकी पक्ष्यांचे फोटो लावले आहेत आणि तिथे लिहिले की डिड यू स्पॉट दिस. म्हणजे इथे एवढ्या प्रकारची, अरे इकडे हे पण मिळतात, हॉर्निबल्स पण आहेत. हॉर्निबल्स आहेत. हा पण पक्षी माहीत आहे. मोस्टली इकडे स्पॉट पिकॉक वगैरे, आता आवाज येतच असेल तुम्हाला पिकॉकचे. पण हमिंग बर्ड वगैरे पण आहेत, पण ते छोटे असल्यामुळे स्पॉट होतील नाही होतील तो इश्यू होतो आहे. बोलायसाठी खूप आहे, दाखवायसाठी खूप आहे. आपण थोड्या गोष्टी दाखवून नाही तर असा लांबडा होऊन जाईल ना आजच्या दिवसाचा ब्लॉग. सो थोडं दाखवू आपण. आणि मीच बोलतो येईल सगळं त्यामध्ये. डिड यू स्पॉट फणस आहे, म्हणजे फणसाची पण झाड आहे तिथे. ह्या बाजूचा व्ह्यू मस्त मिळाला असतं जर इकडची बाजू असते आपल्याकडे. तर आता यांना प्रॉपर्टी इकडे वाढवता पण आली असते. तर खालती एकरामध्ये खालती प्रॉपर्टी आहे यांची. पण यांनी एवढे सिमेंट ठेवले आणि इकडं ट्रेक केला आहे फिरायसाठी. दॅट्स अ गुड थिंग. बापरे, इकडे बीच पण आहेत. येतो का आवाज? तर एका स्पॉटला इथं आहे वॉच टॉवर मस्तपैकी मोठाच्या मोठा. आता या वॉच टॉवरवर जाऊयात. इकडे पण त्यांनी फोटोज वगैरे लावले, कुठले बर्ड्स वगैरे आहेत तिथे येतात. सो वॉच टॉवरवरती जाऊत. आता सनराईज दिसतोय, पण या ॲक्च्युली माउंटेनमध्ये दिसणार नाही सनराईज. डोंगर एवढा मोठा आणि घंटाट झाडे आहेत ना आत्ता सध्या पावसाळ्यामुळे, त्यामुळे मोस्टली इथून येताना सनराईज तर काही दिसणार नाही स्पष्ट असा. पण होप करूयात काहीतरी चांगलं दिसेल इथून. असं व्हायला पाहिजे. इथे समोरच कुठेतरी वाघ यायला पाहिजे किंवा बिबट्या यायला पाहिजे पाणी प्यायला, जो काय नाही येणार. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो मगरी तिथं ॲक्च्युली ही नदी आहे. मला वाटलं होतं की एक तलाव आहे, त्या तलावावरती ब्रिज आहे आणि तिथं मगरी आहेत त्याच्यात. पण ॲक्च्युअली
ही अशी नदीच आहे, न्यायला इथे पूर्ण असे बॅरिगेड्स लावल्यात, म्हणजे पूर्ण जाळी लावली आहे सगळीकडून, अशी पॅक केलं आहे. या नदीमध्ये मगरी आहेत. आई सांगत होती लास्ट टाइम जेव्हा ते आले होते त्यावेळेस इथं मगर बसली होती पुढं. आपलं तेवढं लक नाही चांगलं प्रत्येक वेळेस मगर दिसायला. इन केस दिसली तर बघूया, नाहीतर वाघच दिसला तर आपल्याला, होय की नाही. बाकीचं काहीच दिसलं नाही, वाघच दिसला तर. इथं ठिकठिकाणी लॉन आहेत बरेचसे, आणि त्यातलं इथं मोठ्याच्या मोठं लॉन आहे, तिथं तुम्ही फिरू शकता, बसू शकता एनी टाईम. तो मेन विषय. आणि इथून आतमधूनच कोकिळ्यांचा वगैरे आवाज येतोय, छान सुंदर येतोय का आवाज. येतोय. आणि ॲक्च्युअली सांगायचं म्हटलं तर नाना प्रकारचे पक्षी आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी खेळायसाठी पण, म्हणजे कुठल्या कोपच्यामध्ये आहे गोष्टी करून ठेवल्या. आणि तिकडे पण आहेत ॲक्च्युली, इथेच असं नाही. खूप सुरेख आहे. अस्नोरा अस्नोरा रिसॉर्ट, क्लब महिंद्रा अस्नोरा रिसॉर्ट. पक्षी असल्या नाना प्रकारचे ना, कसे झाले पक्षी, भयानक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. जे तुम्हाला दाखवलेत ना ते सगळे ऑलमोस्ट प्रकारचे सगळे पक्षी बघायला मिळतात. फक्त आपल्याला हॉर्निबल एक बघायला नाही मिळाला आहे. मोर काय बघतोय पण हॉर्निबल मला असं जवळून बघायचं लाईव्ह. केजमध्ये वगैरे बघितलं असं पक्ष्यांच्या जे सेंच्युरी वगैरे असते त्यामध्ये. म्हणजे पक्ष्यांची सेंच्युरी नाही म्हणत आपण, पक्ष्यांचं काय असतं सेंच्युरीच असते, पण पक्ष्यांची ते चिडियाघर म्हणतो आपण थोडक्यात, त्यामध्ये आपण बघितलं आहेत. पण असं सेंच्युरीमध्ये किंवा असं कुठेतरी बसलेले झाडावरती बसलेले असे पक्षी नाहीच बघितले. हे हॉर्निबल काइंड ऑफ, परत वर्ड पॅकर, हे जे पक्षी आहेत ते. ह्यो एक काहीतरी विषय वेगळा आहे. तर त्या बार क्लोज आहे, नाहीतर संध्याकाळचं पोहायला मजा आली असती. आपण घेत नाही जोड, पण विषय वेगळा आहे. इथं हे काहीतरी वेगळं आहे, ते काहीतरी एक्सप्लोअर करायसाठी म्हटलं जाऊन बघू द्या. दिस इज समथिंग न्यू. दिस काइंड ऑफ ॲक्युप्रेशर ओव्हर हिअर. पाठीमागून पाणी वगैरे लागतंय, पायातून वगैरे सगळीकडनं व्हायब्रेशन होतं ते बघा. पाण्याचं प्रेशर येतं, व्हायब्रेशन्स होत आहेत त्यामुळं. तर इथे वॉटर स्लाईड्स पण आहे, म्हणजे इथं पूल बरेच ठिकाणी आहेत. इथं पण इकडे एक पाठीमाग एक पूल आहे, धबधबा विथ पूल आहे इकडं, आणि या बाजूला एक पूल आहे, आणि इथं वॉटर स्लाईड पण आहे का. पण याचा कॉस्टिंग आहे 300 रुपीज पर पर्सन. या तुम्ही वॉटर स्लाईड प्लस तिकडचा जो धबधब्याचा आहे तिथे कदाचित लाटा येत असतील ते, आणि हे असा पूर्ण एक वळसा आहे असा पूर्ण. तर हे तुम्ही 300 रुपीज पर पर्सन करू शकता. दुपारचे 2:10 झाले आहेत, आणि आत्ता आम्ही जेवायला बाहेर पडतोय. सकाळपासून हॉटेलमधून बाहेरच पडलो नाही, हॉटेलमध्ये जे काय आहे ते फिरलो, तुम्ही बघितलाच असाल. आपण फिरून वगैरे मस्तपैकी आलो. सकाळची 6 वाजता मॉर्निंग वॉक एक केला, ट्रॅक एक आहे तो ट्रॅक फॉलो करत बऱ्याचशाच गोष्टी पक्षी वगैरे पाहिले सकाळचे. आणि नंतर आपण स्विमिंगला गेलो,
थोडंफार नंतर मग रेस्टच केला आज दिवसभर आणि आत्ता पण फिरायला जातोय. फिरायला पण म्हणजे जेवायसाठी पण जातोय आणि फिरायला पण जातोय. सो बघू आजच्या दिवसात आणि पुढे काय काय होतंय. खूप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. इट्स अ लक्झरी लाईफ सध्याची आणि निघूयात आता आपण. ओके. क्लब महिंद्राच्या लोकांना जर बाहेर जेवायचं म्हटलं तर बाहेर जेवायला जास्त स्पेस नाही आहे. तर हे पापाज रेस्टॉरंट म्हणून आहे आपल्या पणजी रोडवरतीच. तर तिथे आपण येऊ शकताय. चांगलं जेवण असं कळतंय. आता जाऊन आतमध्ये जेवण बघूयात. तर मित्रांनो जेवण परत हॉटेलवरती झालो आहे. बाहेर जायचं होतं प्लॅन पण कॅन्सल केला तो. आपण आज संध्याकाळी एक वेळ आउटला जाऊत किंवा मग नाहीच जाऊत, माहीत नाही काय होईल. सो सध्या ह्याचं लास्ट टोक तिकडे आहे पुढे, जे ग्रिल दिसतात ना पुढे ते लास्ट टोक आहे. या बाजूचं टोक मगाशी तुम्हाला दाखवलं फिरताना आणि एंट्रन्सचं टोक काय इकडेच आहे. सो ऑलमोस्ट आईने सांगितल्याप्रमाणे 22 ते 25 एकरामधली प्रॉपर्टी आहे ही आणि प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे. खूप चांगली प्रॉपर्टी आहे, फिरण्यासारखी आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली आलं तर बाकीचं गोवा तुम्ही फिरला नाही तरी चालतं आहे काइंड ऑफ. म्हणजे जर तुम्हाला पॉईंट्स वगैरे फिरायचे असतील तर ठीक आहे गोव्यामध्ये जायचं, पण तुम्हाला एक वेळ एक निवांतपणा घालवायचा असेल किंवा आपण म्हणतो की शांत नेचर लाईफमध्ये जर राहायचं असेल तर दिस इज अ बेस्ट प्लेस यू कॅन विजिट. इथे असे एक व्हरायटीज ऑफ ड्रॉइंग कोणी कोणी बनवले आहेत. म्हणजे चिल्ड्रन्स असू देत किंवा मोठे लोक असू देत, त्यांनी आपापली कलाकृती इथे सादर केलेली आहे. असे बरेचसेच ड्रॉइंग आहे. वन ऑफ द बेस्ट ड्रॉइंग, दिस इज वन ऑफ द बेस्ट, दिस इज इट अँड दॅट वन अँड दॅट वन. लव युअर सेल्फ. बेस्ट ड्रॉइंग्स आहेत. त्यावरती त्यांनी इंस्टाग्राम चॅनलसुद्धा टाकले त्याचे. मस्त आहेत ड्रॉइंग ज्यांनी ज्यांनी काढलेत. मस्त आहेत.